महाराष्ट्रातला एक अमरावती जिल्हा आणि या अमरावती जिल्ह्यातून दिग्गज लोक हे जगप्रसिद्ध झाले, भारतात प्रसिद्ध झाले। त्यामध्ये प्रामुख्याने भारताचे पहिले कृषी मंत्री, शिवाजी शिष्य संस्थेचे संस्थापक देशमुख साहेब, डॉक्टर पंजाबराव देशमुख, त्यानंतर थोरात, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारतातल्या राज्याचे राज्यपाल रासू गवई, त्यानंतर रासू गवईचे पोरगा हा भारताच्या न्यायालयाचा प्रमुख न्यायाधीश, हनुमानशाळाचे वैद्य साहेब, असे कित्येक लोक या अमरावती जिल्ह्यातून भारतात जगात प्रसिद्ध आहेत। आणि त्या अमरावती जिल्ह्यातला एक तालुका म्हणजे अचलपूर, आणि या अचलपूर तालुक्याला एवढी भयानक देण आहे की त्या अचलपूर तालुक्यात 3 राज्यमंत्री मिळाले आतापर्यंत। आता त्या अचलपूर तालुक्याचं थोडंसं विभाजन झालं। अचलपूर तालुक्यातले पहिले आमदार 1962 मध्ये झाले, जे अपक्ष उभे राहिले होते, अण्णासाहेब सदाशिवराव वाटाणे। त्यानंतर 1967 मध्ये काँग्रेसचे नरसिंह देशमुख झाले आणि डबल 1972 म्हणजे तेच नरसिंह शेषराव देशमुख झाले। त्यानंतर 1978 मध्ये अजून अपक्ष वामनराव भोकरे आले। 1980 मध्ये सीपीआयचे सुदाम काका आले आणि सुदाम काका 80-85 मध्ये डबल निवडून आले। त्यानंतर 1990 मध्ये भाजपाचे विनायकराव कोरडे आले आणि डबल ते अजून पंचवार्षिक त्यांनी मारली आणि त्यामुळे ते मंत्री झाले। त्यानंतर 1995 मध्ये तेच होते। 1999 मध्ये काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख आल्या आणि त्या सुद्धा मंत्री बनल्या। आणि 2004 पासून तर 2024 पर्यंत जो कार्यकाळ गाजवला तो म्हणजे अपक्ष बच्चूभाऊ कडू, कारण त्यांचं लहानपणापासून लोकांच्या बाबतीत त्यांनी जे कार्य केलं आणि जे बैरमची यात्रा त्यांनी चेंज केली, ती सांस्कृतिक यात्रा लागली, ते म्हणजे जवळजवळ 4 वर्ष अपक्ष निवडणूक तिथे लढले आणि निवडून आले प्रहारच्या स्वतःच्या पक्षावर। पण काय झालं, त्यांनी थोडीशी ते महायुतीसोबत गेल्याच्यानं गुवाहाटीचा तिथं सत्यानाश झाला आणि बच्चूभाऊच्या विरोधात बीजेपीचा कोरडेनंतर तिथं प्रवीणभाऊ तायडे आमदार झाला। पण असं वाटलं की प्रवीणभाऊ तायडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, विरोधी पक्षनेते झाले होते, पण हा माणूस एवढा प्रोग्रेस करणार नाही। पण काय झालं, बच्चूभाऊ अशा दिग्गज नेत्याला पळून, राज्यमंत्री होते ते, या नेत्याला पळून जेव्हा प्रवीणभाऊ तायडे यांची प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रात झाली तेव्हा लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या काम या ध्येयवड्या तरुणाने केलं। मग ते बैरमची यात्रा बच्चूभाऊनी जशी बदलली होती तेच त्यांनी कंटिन्यू चालू ठेवली। तिथे पट, कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आता त्यांनी एक अचलपूरला रोजगाराचा मेळा भरला, म्हणजे सर्व अधिकारी एका जागी बोलून ते एका दिवसात त्यांनी तिथलं त्या शेतकरी वर्ग, अंध अपंग यांचे त्वरित तिथं कामं करून टाकले, जे म्हणजे 3 वर्ष होणार नव्हते, जे अधिकारी सतावतात। तसा 27 तारखेला त्यांनी अजून मेळा घेतला। त्यामुळे या तालुक्याला जसे की देणच आहे, सुदाम काका म्हणा, बच्चू कडू म्हणा, त्यानंतर प्रवीण तायडे म्हटलं त्याच मार्गी लागले, असा हा तालुक्याला देण आहे। 3 मंत्री या तालुक्याला भेटले। काय होतं, त्यानंतर आपल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा बँकेच्या वर वर्चस्व जे बच्चूभाऊ आता सध्या कडू हे जरी अध्यक्ष असतील, पण या अगोदर त्यावर वर्चस्व होतं ते म्हणजे बबलूभाऊ देशमुख। जिल्हा बँक भेटली की बबलूभाऊ देशमुखच डोळ्यासमोर येत होते, म्हणजे तोही एक माणूस त्या याला लाभला। त्यानंतर सुरेखाताई ठाकरे शेतकरी संघटनेतून त्या राष्ट्रवादीत गेल्या, ते दिग्गज नेते त्या मतदारसंघाला लादल्या। म्हणजे असा हा अचलपूर मतदारसंघ विविध नेत्यांनी प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यात झाला।
अमरावती जिल्ह्यातले सध्या जे आमदार आहेत त्यामध्ये फक्त बच्चूभाऊ पडल्यावर अजून चालूच आहेत महाराष्ट्रात. आणि प्रवीण ताडेने केलं, लोक जे मतदारसंघाचे लोक आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित. एकमेव आमदार अमरावती जिल्ह्यातला प्रवीण तायडे आणि बच्चू कडू पडल्यावर सुद्धा लोकांच्या हिताचे कामं करून राहिले. मीडियावर दोघांचंच नाव येते. आता यशोमती ठाकूर यांचं नाव येते, पण ते पक्ष घेऊन चालून राहिले. पण वैयक्तिक लोकांचं काम जर म्हटलं तर हे बच्चूभाऊ कडू यांचं महाराष्ट्रात काम चालू आहे. त्या महाराष्ट्रात त्यांनी काम येणाऱ्या 5 वर्षात केलं म्हणून त्यांना तिथे दगा बसला आणि ते थोडंसं युतीच्या भानगडीत गुवाहाटीचं पडलं, ते तो परिणाम झाला. पण प्रवीणभाऊ तायडे यांनी लोकांचे जे काम आहेत ते कसे सॉल्व्ह होते, ते जनसामान्य म्हणजे त्यांची प्रतिमा जे झालेली आहे बच्चू कडूची ते त्यांची कशी होईल. आता लोक म्हणते की बच्चूने जे 20 वर्षाच्या अगोदरचे कामं घेतलेले तेच ते करून राहिले, पण जनतेचे कामं ते कशाही प्रकारे करून राहिले, ते करून राहिले ना. त्यामुळे एक सशक्त आमदार अमरावती जिल्ह्यातून या अचलपूर तालुक्याला मिळाला. पडलेल्या आमदारापैकी फक्त एकच नाव मीडियावर येऊन आलं, ते म्हणजे बच्चू कडू. आणि अमरावती जिल्ह्यात आलेल्या आमदारापैकी नाव येऊन राहिलं लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारं लोकांचे काम करणारे ते म्हणजे प्रवीणभाऊ तायडे. म्हणजे मग अचलपूर तालुक्यात एक समाजसेवाची जे त्यातल्या आमदाराला एक देण आहे ते आताही चालूच आहे. नाही तर आजकालचे आमदार अमरावती जिल्ह्यातले हार तुरे सत्कार स्टेज, इथं जा तिथं जा. काही आमदार तर हेही माहित नाही की आपल्याला यानं व्होट केलं का नाही. विरोधकांनी जर समजा त्यांना बोलावलं तरी तिथेही हजर राहतात. म्हणजे तिथं त्यांना फेवरमध्ये ज्यांनी व्होट दिलं तो तिथला मतदार कसा करत असेल. चांगलं काम आहे, मला याच्याबद्दल बात नाही. काही आमदारांना असं वाटतं की आपण 5 वर्ष निवडून पुढच्या वेळेस जर समजा आपण निवडून येणार नाही म्हणून ते आता सध्या सारं जिकडं जेवढं गिरता येईल तेवढं कामं करून घ्यायचे, जनता काही भाडणे. पण त्यामधले प्रवीणभाऊ तायडे आणि बच्चू कडू नाही. बच्चू कडू सध्या अपेक्षा पकडून नाही की मी आमदारात होईल म्हणून. आणि येणाऱ्या काळात जमलं तर बच्चूभाऊ कडू हे खासदार होतील, कारण सर्व ओपन झाल्यामुळे बच्चू कडू येणाऱ्या काळात खासदार होतील. त्यानंतर नवनीत राणा अमरावती जिल्ह्यातले हे गाठले आहेत, पण त्या थोड्याशा वेगळ्या प्रकरणात गाठलेल्या आहेत, समाज उपयोगी कामात त्या गाठलेले. खरंच या अचलपूर मतदारसंघाला जे देण लाभली समाज उपयोगाची, यामध्ये बच्चू कडू आणि सध्या हयात असलेले किंवा म्हणजे रुरल आमदार प्रवीणभाऊ तायडे असे आमदार सध्या तरी कुठल्याच मतदारसंघात नाहीत. पडलेल्याही लोकांच्या कामात पडून आला, निवडून आलेल्या लोकांच्या कामात पडून आला. असंच तुमच्या एकूण शुभ कार्य लोकांसाठी हो याकरता बच्चूभाऊ तुम्ही खासदार व्हा आणि डबल प्रवीणभाऊले आमदार होऊ द्या. म्हणजे या अमरावती जिल्ह्यातले जे खतरनाक 2 नेते आहेत हे लोकांच्या उपयोगी पडल्यामुळे लोकांचे काम होतील. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. आता कोणाला व्हिडिओ आवडेल कोणाला नाही आवडेल असे नवीन व्हिडिओ पाहतो. गावरान चॅनल आहे आपलं वडान छोटासारखं, लोक आता कोणी वडान मध्ये काही म्हणते, पण आपण नक्कीच व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा आणि शेअरही करा. धन्यवाद.